आज इथं आंदोलनामध्ये आलात, तुमची प्रमुख मागणी काय? सगळ्या देशाला माहिती आहे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तर झेड म्हणजे आम्ही सारखे विद्यार्थी तरुण शांत बसतील. तुम्हाला अडचण काय आहे राजीनामा घ्यायला? आणि राजीनामा दिल्यानंतर काय बदलणार आहे? सांगतो ना कसं असतं माहिती आहे का, एक वर्ग आहे, वर्गात एक टोकर पोरगा असतो, येतो दंगाणा करतो, मस्ती करतो. मग शिक्षक काय करतात, प्रार्थना असते ना आपल्या गावाकडं, प्रार्थनेच्या वेळेस सगळ्यांसमोर त्याला समोर बोलवलं जातं, बदा बडवलं जातं. का बडवलं जातं? त्या पोराला शिक्षा व्हावी म्हणून नाही, शाळेमधला कुठलाही विद्यार्थी परत असं गैरवर्तन करू नये म्हणून त्याला बदललं जातं. माझं म्हणणंच ते आहे तुम्हाला. तुम्ही एक राजीनाम्याने काही होणार नाही, पण एक राजीनामा घेतला बाकीचे शांत बसतील. की आरोग्यात जर भ्रष्टाचार झाला तरुण पिटून उठतेत, अन्न औषधमध्ये भ्रष्टाचार झाला तरुण पिटून उठतेत, संरक्षणामध्ये भ्रष्टाचार झाला तरुण पिटून उठतेत. देशामध्ये काही करत असताना काही चुकीच्या गोष्टी घडल्या की आमच्यासारखी तरुणाई रस्त्यावर उतरल. म्हणून हा राजीनामा झाला तर बाकीच्यांना चोप बसेल. तुम्ही जर याला पण एकदम नॉर्मली घेत असाल तर 2029 लई लांब नाही असं मला वाटतं. पण सरकार असं म्हणतंय की जे दोषी आहेत त्यांच्यावर SITची कारवाई झाली आहे, 20 लोकांना CBIची चौकशी केली गेली आहे. आणि काल मोदीजींनी सांगितलंय की ते बिल घेऊन येणार आहे पार्लमेंटमध्ये. आणि मोदीजींचं किंवा भाजपाचं असं म्हणणं आहे की हे जे आंदोलन आहे प्युअर राजकारण म्हणजे पॉलिटिकल आंदोलन आहे, याचं विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं नाही. याच्यावर तुमचं काय बोल? नमुना दाखवू तुम्हाला ह्याच्यावरचा. कुठल्या पक्षाचा आहे? पक्ष नाही, मी मुलांसाठी आलो. दादा कुठल्या पक्षाचे तुम्ही? पक्ष आहे का? पक्षाचे नाही. हे दादा एक मिनिट पक्ष आहे का तुझा? हे तुझा पक्ष आहे का? तुम्ही बघा ना, हे तेरा पार्टी आहे कोणी? कुठल्या पक्षाची? अहो नाही हो दादा, हे सगळे मुलं आहेत ना, एकाही पार्टीची नाही, एकाही पक्षाची नाही, यांचा एकच पक्ष आहे. तरुणाई सुरक्षित राहिली पाहिजे. आमचं झालं ना वाटलं, पुढच्या पिढीचं काऊन वाटलं करता? भविष्य सुधारू द्या. हे पोरं आहेत ना माझ्या मागचे, मी तुम्हाला लगेच लाईव्ह दाखवलं की नाही? तुम्हाला मजा बघायची का? हम लेकर रहेंगे आजादी, तुम कुछ भी कर लो आजादी, अरे देनी पड़ेगी आजादी, अरे पेपर फुटी से आजादी, अरे पेपर फुटी से आजादी, धर्मेंद्र प्रधान से आजादी. बघितलं का? मी काहीच नाही, मी फक्त एवढंच म्हणतोय, हम लेकर रहेंगे आजादी. मी चुकीचा असू शकतो, हे सगळे चुकीचे नसू शकतात हो. पण मागच्या 40 दिवसापासून आंदोलन चालू आहे, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत. मग आता तुम्हाला असं वाटतंय का फक्त धर्मेंद्र प्रधानच रिस्पॉन्सिबल आहेत, मोदी रिस्पॉन्सिबल नाही आहेत? सांगतो ना विषय कसा आहे. घरातल्या जर ना समज मुलांनी चूक केली तर गृहीत कोणाला पकडतो आपण? बापाला. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? मग आता धर्मेंद्र प्रधानला त्याची चूक कळत नसेल तर आम्ही कोणाला पकडणार? नरेंद्र मोदींनाच पकडणार. त्यांना पण जर चूक कळत नसेल तर मग शेवटी आमच्या हातात आहे. आम्ही लोकशाही मार्गाने चालणार आहे. भारत देश सर्व समाजाला, जाती धर्माला, विविध परंपरेने नटलेला आहे आणि संविधानाच्या मार्गाने चालतो. आंदोलन करत असताना कुठल्याही विद्यार्थ्याने गैरप्रकार पुण्यामध्ये केला का? अजिबात दिसणार नाही. हे सगळी तरुणाई आहे, हे सगळे विद्यार्थी आहेत. माझा पक्ष कोणता, माझी पार्टी कोणती, मी शिकतोय का, मी व्यावसायिक, मी काय करतोय हे घेणं देणं नाहीये. पुढची पिढी सुधारली पाहिजे म्हणून आम्ही भांडतोय. एक राजीनामा आला तर बाकीच्यांना चोप बसेल की नो, भारत देश हा लोकशाहीने चालतो आणि भारत देशातला प्रत्येक नागरिक अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिव, शाहू, फुले, आंबेडकर, कलाम आणि गांधी विचाराने आवाज उठवतो, असे आमचं म्हणणं आहे. तुम्ही राजीनामा देऊन टाका विद्यार्थ्यांचा. मी काय म्हणतोय, हे विद्यार्थी ना समजत द्यानं राजीनामा काय कोणाच्या बापात जाते. जर तुम्हाला राजीनामा द्यायचा नसेल, का द्यायचा नाही त्याचं कारण सांगा. राजीनामा का पाहिजे याची कारण मी नाही, 1000 विद्यार्थी सांगतील. राजीनामा द्यायचा नाही याचं एक कारण तर सांगा मीडियाला पुढे येऊन. मेरे प्यारे भारतवासियों, भाई और बहनों, फ्रेंड्सवर आले, ही विद्यार्थ्यांची ताकद आहे. रात्री 12 वाजता सगळा लवाज हमा तालपा बिलपाच, यस, सगळे कॅमेरे बाजूला ठेवून सेल्फीवर तुम्हाला लाईव्ह यावं लागतंय. तुम्ही या आंदोलनाची दिशा काय बघता येणाऱ्या काळामध्ये? आम्ही या आंदोलनाची दिशा अशी बघतोय, मी पुन्हा तुम्हाला सांगन, हम लेकर रहेंगे आजादी, तुम कुछ भी कर लो हमें मिलेगी आजादी. हा स्वतंत्र पाहिजे, स्वतंत्र आम्हाला.